नमस्कार. हॅलो. आजचा जो व्हिडिओ आहे तो जोडाक्षरांवरचा व्हिडिओ आहे. जोडाक्षरं म्हणजे काय, ती कशी तयार होतात आणि त्या लिहिण्याच्या काही पद्धती आहेत. म्हणजे काही अक्षरांची जी जोडाक्षरं असतात ती विशिष्ट पद्धतीने लिहिली जातात आणि बऱ्याचदा त्याच्यातले नियम पण बदलत असतात. पण आपण हे लक्षात ठेवायचं आहे की मुळात आधी जोडाक्षरं तयार होतात कशी. आता काही वेळेस एक अक्षर दोन वेळा म्हणजे एकच अक्षर असतं आणि तेच पुन्हा जोडाक्षराला सपोर्ट म्हणून, आधार म्हणून तेच अक्षर वापरलं जातं. जसं अन्न. अन्न या शब्दामध्ये न हे अक्षर जोडाक्षर आहे. न ला न जोडलेला आहे. तर अशी जी अक्षरं असतात ती लिहिण्याची पण एक पद्धत आहे. तर आपण काही जोडाक्षरं बघूया. अन्न, न अर्धा, त्याला पुढे न जोडलाय. पुठ्ठा, ठ ला ठ आहे. तो एक तर तुम्ही असा ठ चा पाय मोडून त्याला दुसरा ठ जोडा किंवा ठ ला खाली दुसरा ठ जोडा. सुट्टी, सुट्टी. अक्का, अक्का. आलं लक्षात. आणि काही वेळेस द ला जेव्हा य जोडलेला असतो, द अर्धा आणि य, त्यावेळेस ते अक्षर लिहिण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे. द्य, ते अक्षर कोणतं होतं, द्य. आद्य, उद्या, हृदय. ही झाली काही जोडाक्षरं आणि त्यांची लिहिण्याची पद्धत, कशा पद्धतीने ती लिहायची. आता हा व्हिडिओ तुम्ही परत 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 बघा. तेव्हा जेव्हा तुम्हाला शंका येईल तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ परत परत बघा. का माहितीये का, कारण काही ज्या पद्धतीत वेगळ्या वेगळ्या लिहिण्याच्या त्याच्यामध्ये थोडासा कधी कधी गोंधळ होऊ शकतो. तर पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आणि हे सगळे व्हिडिओज जर तुम्हाला आवडले असतील तर कृपया तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर. आता आपण बघणार आहोत पुढचा भाग जोडाक्षरांचाच, तो म्हणजे रफार. रफार, रफार म्हणजे काय. आता मी जेव्हा पहिल्यांदा उच्चारांचा जो व्हिडिओ केला त्यामध्ये मी फ चा उच्चार सांगितलाय. पण मी जसं म्हटलं तसं की भाषा ही नेहमी त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी ऍड होत असतात, काही गोष्टी वजा होत असतात, काही वाढत असतात किंवा इव्हॉल्व्ह होत असते, उत्क्रांती होत असते, बदलत असते, परिवर्तनशील असते, बदलत असते. त्यामुळे ना काही गोष्टी आपण आता बोलीभाषे. आणि हा अजून एक महत्वाची गोष्ट, बोलीभाषा आणि लिहिण्याची भाषा याच्यामध्ये थोडासा फरक पडू शकतो. हा म्हणजे काय, तर स्पोकन लँग्वेज जसं इंग्लिशमध्ये असतं किंवा हिंदी आहे, कोणतीही भाषा तुम्ही जगातली घ्या, त्याच्यामध्ये स्पोकन लँग्वेज जी असते ती थोडीशी वेगळी असते. कारण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय म्हणत आपण, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये एक्सप्रेशन्स असतात आणि ते वाक्य काही वेळेस पूर्ण केलेली नसतात. कारण समोरच्याशी आपण संवाद साधत असतो. वी आर कन्व्हर्सिंग विथ द अदर पर्सन अँड ही नोज व्हॉट इज गोइंग ऑन. सो समटाइम्स वी कट द सेंटेन्सेस इन बिटवीन, बट दॅट डझंट हॅपन वेन वी आर रायटिंग. सो हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की बोलीभाषा आणि लिखित भाषा ही थोडीशी वेगळी असते. तर आता आपण जोडाक्षरांमधला जो रफार हा जो, आता मी अशासाठी सांगत होते की रफारचा उच्चार जरी असा असला तरी बोलता बोलता तो बऱ्याचदा फ असा होत असेल, त्याबद्दल आय एम सॉरी. कारण काय होतं, आपण इंग्लिश शब्द खूप वापरतो आपल्या नेहमीच्या बोलण्यामध्ये सुद्धा. एक वाक्य घेतलं तर त्याच्यामध्ये किमान 2 ते 3 इंग्रजी शब्द येतात, जे चुकीचं आहे पण ते तसं आहे. त्यामुळे कधी कधी तो उच्चार फ चा तसा येऊ शकतो. योग्य उच्चार फ हा असाच आहे. तर सुरू करूया. रफार म्हणजे काय. रफार म्हणजे आधी आपण काय बघितलं की जेव्हा एक व्यंजन असतं आणि त्याला र जोडला जातो, त्याला र जोडला जातो त्यावेळेस कसं लिहायचं जे आपण याआधी बघितलं. क्रम, प्रीती, प्रथम, त्यानंतर त्रष्टा, हे आपण अक्षरं बघितली. त्याला एक स्लॅन्टिंग लाईन, एक तिरकी रेघ येते. पण रफार हा एक बरोबर उलटा आहे. जेव्हा र चा उच्चार आधी होतो
र चा उच्चार आधी होतो आणि मग अक्षर येतं. जसं अथर्व, अथर्व, अ थ आपण म्हणतोय आणि मग आपण र म्हणतोय आणि मग व म्हणतोय, म्हणजे व च्या आधी र चा उच्चार होतोय. अशा वेळेस तो जो रफार आहे तो व वरती द्यायचा आहे, व वरती द्यायचा आहे. अथर्व, अथर्व. आलंय लक्षात? अथर्व. काही शब्द बघूयात आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सूर्य, पूर्ण, सूर्य, पूर्ण, संपूर्ण, आर्या, अथर्व, सर्व, पूर्व, कार्य, दुर्योधन, पार्थ, पार्थ. यांना म्हणायचं रफार. आणि जर मी शुद्धलेखनाच्या नियमामध्ये सांगितलं, रफाराच्या आधीचं अक्षर जर त्याला वेलांटी किंवा उकार असेल तर तो नेहमी दीर्घ असतो. बघा इथे, सूर्य, पूर्ण, संपूर्ण. आलं लक्षात? तर ही सगळी मिळून जोडाक्षरं बनतात. तर पुन्हा तेच की जोडाक्षरं जर तुम्हाला समजून घ्यायची असतील तर जास्तीत जास्त तुमचे कान, डोळे हे अत्यंत उघडे असतातच, पण जागृत ठेवा. बी कॉशियस वेन यू आर रीडिंग, वेन यू आर लिसनिंग. तुमची जेव्हा आता तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल किंवा ऐकत असाल, किंवा तुमची जेव्हा शिक्षिका, टीचर तुम्हाला शिकवत असेल, किंवा तुमच्या घरात जर मराठी बोलत असतील किंवा आजूबाजूला मराठी बोलत असतील, तर ते कसं बोलतायत, कोणतं अक्षर त्यातलं जोडून येतंय, ऱ्हस्व उच्चार होतोय का दीर्घ उच्चार होतोय, जरासं लक्ष द्या. मग तुम्हाला त्याची मजा वाटायला लागेल. त्याचं बर्डन येणार नाही, ऐक आता मराठी शिकायचंय, नाही. आणि ही जर मजा हवी असेल, अभ्यास हा नेहमी हसत खेळतच होतो, त्यामुळे आपण तो जास्तीत जास्त छान कसा करू शकतो किंवा मजा कशी घेऊ शकतो हे आपण बघायला पाहिजे. हा जोडाक्षरांचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा आणि जेवढे शब्द होमवर्क तुमच्यासाठी, जेवढे जेवढे शब्द मी तिथे दिलेले आहेत ते सगळे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहा. एक वही करा हां. आणि ती वही सुद्धा कशी करायची माहितीये, तुमची जी जुन्या वह्या असतील आधीच्या, नवीन आणायला सांगायची नाही आई बाबांना. तुमची जी जुन्या वह्या असतील त्या वह्यांमधली जी उरलेली पानं आहेत ती काढा, ती स्टेपल करा, त्याच्यावरती स्मार्ट मराठी असं माझ्या चॅनलचं नाव लिहा आणि आतापर्यंत प्रत्येक व्हिडिओमध्ये जो जो होमवर्क मी सांगितला तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये करा. आणि इवन मोठ्या माणसांसाठी सुद्धा तेच आहे, नवीन वही आणू नका. ते आपण आधी लहान असताना करायचो की जुन्या वयातली पानं काढायची त्याची नवीन वही बनवायची, तेच आपण पुन्हा एकदा करूया. कारण आपण पर्यावरणाचाही आपण विचार करणं आवश्यक आहे. आपण खूप कागद वाया घालवतो, हो की नाही? तर आपण थोडंसं आपल्याकडून एक छोटंसं आपण एक म्हणूया कॉन्ट्रीब्युशन असं करू शकतो की आपण शक्यतो कागद वाचूया. ठीक आहे? तर माझा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या स्मार्ट मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा.